Welcome student. Today's topic is definite integration. Video number first. See, in previous 10 lectures, in previous 10 videos we had completed indefinite integration and all theorems related to indefinite integration. I think there are 20 theorems and their proofs had completed. Okay, now in the next part, definite integration theorems or properties we are going to see. Definite integration is the next part of integration. तर डेफिनाईट इंटिग्रेशन हा इंटिग्रेशनचा पुढचा पार्ट आहे. तर अगोदरच्या 10 लेक्चर्स व्हिडिओजमधून आपण इनडेफिनाईट इंटिग्रेशन आणि त्याच्यामध्ये असणारे थेरम, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीज यांचे प्रूफ आणि त्या रिलेटेड असणारे टेक्निक पाहिले आहेत. आता आजपासून पुढील 1-2 लेक्चर्स व्हिडिओजमध्ये आपण डेफिनाईट इंटिग्रेशनच्या रिलेटेड असणाऱ्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तर डेफिनाईट इंटिग्रेशन प्रॉपर्टीज हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. तर आत्ताचा भाग आपला काय आहे, टुडे इंट्रोडक्शन टू डेफिनाईट इंटिग्रेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. तर हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात. पहा, मी तुम्हाला ह्या 8 प्रॉपर्टी या आपल्याला टोटल जो आपला हा डेफिनाईट इंटिग्रेशनचा टॉपिक आहे, याच्यामध्ये ह्या 8 प्रॉपर्टी आहे. देर आर 8 प्रॉपर्टीज. दिस वी आर गोइंग टू सी हिअर. आफ्टर दॅट द फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस हा काय आहे हे देखील आपल्याला याचं डिस्कशन करायचं आहे. त्यानंतर डेफिनाईट इंटिग्रेशनची डेफिनेशन काय सांगते ते या स्लाईडमधून आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतरनं प्रॉपर्टीज ॲज लाईक ए डिस्टन्स फ्रॉम लोअर लिमिट टू अप्पर लिमिट, हेही आपल्याला इथं पाहायचं आहे. या 4 प्रॉपर्टी वेगळ्या आहेत कशा अर्थाने, याच्या रिलेटेडही या स्लाईडमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि इथे त्यांचे प्रूफ, काही प्रॉपर्टीचे प्रूफ कसे लिहायचे आहेत त्याच्या रिलेटेडही या स्लाईडमध्ये आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 स्लाईड डिस्कस करणार आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. तर ठीक आहे, तर चालू करूयात आता आपण आजच्या लेक्चरला. ठीक आहे, तर पहिली स्लाईड आपण आता डिस्कशनला घेऊयात. सी हिअर फर्स्ट स्लाईड इज द इंट्रोडक्शन ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. आपली जी ही पहिली स्लाईड आहे ती काय सांगणार आहे आपल्याला, तर डेफिनाईट इंटिग्रेशनची इंट्रोडक्शन तुम्हाला देणार आहे. पहा, इनडेफिनाईट इंटिग्रेशन आणि डेफिनाईट इंटिग्रेशनमधला बेसिक डिफरन्स काय आहे. इनडेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे अशा टाईपचं इंटिग्रेशन की ज्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला लोअर साईडला किंवा अप्पर साईडला किंवा अप्पर साईडला तुम्हाला कुठेही लिमिट दिसले नाहीत. तर हाच तो फरक आहे. इथे विदाऊट लिमिट इंटिग्रेशन असतं, तर डेफिनाईटमध्ये विथ लिमिट इंटिग्रेशन असतं. दॅट इज द बेसिक डिफरन्स. विथ लिमिट म्हणजे काय, तर पहा, हे एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे. B/A f(x)dx म्हणजे हे इंटिग्रेशन आहे, पण कुठून कुठपर्यंत, B/A पर्यंत आहे. मग B/A म्हणजे काय, तर जिथून सुरुवात होते त्या लिमिटला लोअर लिमिट असं म्हणतात, इथं दाखवलं आहे. आणि जिथे एंड होतं त्याला काय म्हणतात, अप्पर लिमिट. म्हणजे आता तुम्ही इथं एक आपल्या सोयीसाठी असंही म्हणू शकता, इंटिग्रेशन म्हणजे, डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे मेजरमेंट ऑफ डिस्टन्स आहे. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स आहे. कुठून कुठपर्यंत, तर लोअर लिमिट टू अप्पर लिमिट आहे. कुठून कुठपर्यंत, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट आहे. तर यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इंटिग्रेशन f(x)dx. आता इथं तुम्हाला काय पाहायचं आहे, तर ऑल थेरम्स, पहा मी इथं सांगितलेलं आहे, ऑल थेरम्स ॲज वेल ॲज रिझल्ट
all theorems as well as results from indefinite integration are also similarly useful in definite integration. हा पॉईंट काय सांगतो लक्षात घ्या. आता आपण इंडेफिनाईट इंटिग्रेशन आणि डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे हे दोन पार्ट, हे दिस इंटिग्रेशन इज इंडेफिनाईट, दिस इंटिग्रेशन इज डेफिनाईट, या दोघांमधला फरक आपण पाहिला. याला लिमिट नाही आहेत, याला लिमिट आहेत. याला लोअर लिमिट आहे, अप्पर लिमिट आहे, याला लिमिट नाहीत. मग हे दोन्ही इंटिग्रेशन एकमेकांच्या रिलेटेड आहेत. इनडेफिनाईट इंटिग्रेशन इज बेस, इनडेफिनाईट इंटिग्रेशन इज बेस ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. म्हणजे इनडेफिनाईट इंटिग्रेशन माहिती असेल तरच डेफिनाईट इंटिग्रेशन तुम्हाला माहिती होऊ शकतं. इनडेफिनाईट इंटिग्रेशनचे आन्सर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही डेफिनाईट इंटिग्रेशन सॉल्व करू शकता. सो इनडेफिनाईट इंटिग्रेशन इज बेस ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. म्हणजे इनडेफिनाईटमधूनच डेफिनाईट इंटिग्रेशनची कन्सेप्ट आपल्यासमोर आलेली आहे. म्हणून इथे मी सांगितलेलं आहे all theorem as well as result from indefinite integration are also similarly useful in definite integration. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं की जे काही आपण रिझल्ट किंवा थेरम पाहिले इनडेफिनाईटमध्ये, ते सर्व थेरम, ते सर्व टेक्निक्स, काही अंशी करोलरीज, प्रॉपर्टीज, हे सगळे युजफुल आहेत. जसेचे तसे यूज होतात इथे डेफिनाईटमध्ये सुद्धा. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे डेफिनाईट इंटिग्रेशनच्या बद्दल आणखीन एक सांगता येईल, दुसरी प्रॉपर्टी. डेफिनाईट इंटिग्रेशन्स आन्सर इज ए रिअल नंबर. लक्षात घ्या, इनडेफिनाईट इंटिग्रेशन जर सॉल्व केलं, या टाईपचं जर इंटिग्रेशन सॉल्व केलं की ज्याला लिमिट नाहीत, ते सॉल्व केलं तर आन्सर जे येतं ते फंक्शन येतं किंवा व्हेरिएबल पार्ट येतो. म्हणजे कसलं तर एक्समध्ये आन्सर येतं, व्हेरिएबलमध्ये येतं. पण इथे तसं नाही आहे. डेफिनाईटचं आन्सर हे फिक्स आहे, एक नंबर तुम्हाला मिळणार आहे, नंबरमध्ये आन्सर आहे. जसं की डिस्टन्स मेजर केल्यानंतर एक नंबर मिळतो, तसं लक्षात ठेवा डेफिनाईट इंटिग्रेशन इज नथिंग बट इट इज अ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स. असं तुम्ही तुमच्या सोयीसाठी ध्यानात ठेवलं तरी चालेल. म्हणून त्याचा आन्सर नेहमी डिस्टन्समध्ये जर आहे असं समजलं तर नंबरमध्ये येणार आहे. आता यानंतरनं इथे तुम्हाला मी डेफिनाईट इंटिग्रेशनचं जे आन्सर आहे ए टू बी एफ एक्स डी एक्स असेल तर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए लिहिलं आहे. जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए लिहिलं आहे. हे जी ऑफ बी म्हणजे काय, हे जी ऑफ ए म्हणजे काय, आणि हे मायनस साईन कसं आहे, तर यालाच म्हणतात फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. यालाच म्हणतात फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. पुढच्या स्लाईडमध्ये आपण ते पाहणार आहे, त्याच्याबद्दल डिटेल आणखीन. पण लक्षात घ्या, जी ऑफ बी जर तुमचं हे अप्पर लिमिट बी असेल तर इथं बघितलं असेल मी डिफाईन केलं आहे इनडेफिनाईटचा आन्सर जी ऑफ एक्स प्लस सी ए, म्हणजे स्मॉल एफचं इंटिग्रेशन जी आहे. मग इथं जे इंटिग्रेशनचं आन्सर आलेलं आहे ना इनडेफिनाईटचं, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सच्या जागी अप्पर लिमिट पुट करायचं आहे, म्हणजे जी ऑफ बी मिळणार आहे. मायनस जी ऑफ एक्समध्ये एक्सच्या जागी लोअर लिमिट पुट करायचं आहे, म्हणजे जी ऑफ ए मिळणार आहे. आणि अप्पर व्हॅल्यूमधून लोअर व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची आहे, म्हणजे याला तुम्ही म्हणणार आहात अप्पर व्हॅल्यू मायनस अप्पर व्हॅल्यू. म्हणजे काय, अप्पर लिमिट इनडेफिनाईटच्या आन्सरमध्ये एक्सच्या जागी पुट केलं अप्पर व्हॅल्यू, लोअर लिमिट इनडेफिनाईटच्या आन्सरमध्ये पुटअप केलं एक्सच्या जागी लोअर व्हॅल्यू. मग अप्पर मायनस लोअर केलं की तुम्हाला जो डिफरन्स मिळणार आहे दॅट इज नथिंग बट इट इज द आन्सर ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. ओके. तर या स्लाईडमध्ये आपल्याला काय समजलं, या स्लाईडमध्ये मी तुम्हाला इनडेफिनाईट डेफिनाईटमधला फरक सांगितला. इनडेफिनाईटला लिमिट नसतात, डेफिनाईटला लिमिट असतात. इनडेफिनाईट इज बेस ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. इनडेफिनाईटचा आन्सर माहिती असेल तरच डेफिनाईटचा आन्सर फाइंड आउट करता येतं. त्या कारणाने इनडेफिनाईटचे सर्व प्रॉपर्टीज रिझल्ट जसंच्या तसे यूजफुल असतात डेफिनाईटमध्ये.
त्यानंतरनं डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे थोडक्यात आपल्याला माहितीसाठी, आपल्या समजण्यासाठी मेजरमेंट ऑफ डिस्टन्स आहे फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, फ्रॉम लोअर पॉईंट टू अप्पर पॉईंट. म्हणून इथे मी म्हटलेलं आहे की मग डिस्टन्स मेजर केलं तर नंबरमध्येच आन्सर येतं, तसं याचंसुद्धा इंडेफिनाईटचं आन्सर हे नेहमी नंबरमध्ये येतं, हे विसरू नका. तर इथे आपल्याला आणि त्यानंतरनं हे इंडेफिनाईट आन्सर जी ऑफ एक्स असेल, प्लस सीचा विचार न करता जी ऑफ एक्स असेल, तर इथं डेफिनेटचा आन्सर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए येतं, हे इथं मी तुम्हाला सांगितलं. पाहूयात आपण आता इथं फंडामेंटल थेरम दुसऱ्या स्लाईडमध्ये पाहता. फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस काय सांगतो हा? हा काही थेरम वगैरे खूप डिटेल विथ प्रूफ वगैरे असलं काही नाही, फक्त एकच ह्याच्यातनं ध्यानात ठेवायचं आहे. हे जे मी इथं स्टेटमेंट दाखवलं आहे का बघा, इथे हे जे तुम्हाला स्टेटमेंट दिसतं आहे हे डेफिनाईट इंटिग्रेशन आहे बघा, ए टू बी एफ एक्स डी एक्स. मग याचं कन्व्हर्जन कशात केलं पहा, ब्रॅकेटमध्ये इनडेफिनाईट इंटिग्रेशन लिहिलं, हेच इंटिग्रेशन जसंच्या तसं ब्रॅकेटमध्ये घेतलं, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन डेफिनाईटमधून इनडेफिनाईटमध्ये झालं. बघा हे ए टू बी एफ एक्स डी एक्स होतं, ते डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स झालं. मग हे लिमिट, लोअर लिमिट आणि हे अप्पर लिमिट कुठे गेले, ब्रॅकेटला दिले. ब्रॅकेटच्या बेसला एक्स इज इक्वल टू ए लोअर लिमिट लिहिलं, ब्रॅकेटच्या अप्पर साईडला एक्स इज इक्वल टू बी अप्पर लिमिट लिहिलं. ही लिहिण्याची पद्धत आहे. मग आता हे इनडेफिनाईट इंटिग्रेशन आहे, मग ह्या इनडेफिनाईट इंटिग्रेशनचंच आता आन्सर फाइंड आउट करणार. आणि तुम्ही इथं अप्पर व्हॅल्यू यू व्ही आपल्या सोयीसाठी म्हटलेलं आहे, हे अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू, पहा मायनस लोअर व्हॅल्यू इथे जे दिसते ना तुम्हाला हे बघा. मग अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू म्हणजे मायनस साईन ही डेफिनेशनमधलाच पार्ट आहे असं विसरू नका, किंवा हा जो फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस आहे ना त्याचाच पार्ट आहे असं समजा. किंवा डेफिनाईट इंटिग्रेशन जर सॉल्व करायचं असेल तर अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू हेच ते डेफिनेशन आहे असंही समजलं तर चालेल. म्हणजे अप्पर व्हॅल्यू इनडेफिनाईटचा आन्सर फाइंड आउट करणार, त्यात एक्सची व्हॅल्यू लोअर लिमिट पुट करणार आणि अप्पर लिमिट पुट करणार आणि अप्पर व्हॅल्यू फाइंड आउट करणार. तेच इनडेफिनाईटचा आन्सर फाइंड आउट करणार, त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू लोअर लिमिट पुटअप करून तुम्ही लोअर व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आणि अप्पर मायनस लोअर करणे याच टेक्निकला फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस असं म्हणतात. ध्यानात आलं का बघा, फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस म्हणजे काय, तर डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू हे टेक्निक यूज करणे म्हणजे फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. म्हणजे हे मध्ये जे मायनस साईन आहे हे फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसचं मायनस साईन आहे. म्हणजे लक्षात ठेवा, अप्पर व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, इनडेफिनाईटचा आन्सर फाइंड आउट करायचं, एक्सच्या जागी अप्पर लिमिट पुटअप करायचं. लोअर व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, इनडेफिनाईटचा आन्सर फाइंड आउट करायचं, त्यात एक्सच्या जागी लोअर लिमिट पुट करायचं, लोअर व्हॅल्यू. आणि अप्पर मायनस लोअर हे टेक्निक म्हणजे फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. इथे सांगितलं आहे बघा, वेअर व्हॅल्यू ऑप्टेन्ड बाय पुटिंग एक्स इज इक्वल टू बी म्हणजे अप्पर लिमिट इन आन्सर ऑफ इनडेफिनाईट इंटिग्रेशन. तेच आत्ता मी सांगितलं. म्हणजे अप्पर व्हॅल्यू कशी फाइंड आउट, लोअर व्हॅल्यू ऑप्टेन्ड बाय पुटिंग एक्स इज इक्वल टू ए मीन्स लोअर लिमिट इन आन्सर ऑफ इनडेफिनाईट इंटिग्रेशन. म्हणजे इनडेफिनाईटचे आन्सर्स फाइंड आउट करा. म्हणून तर म्हटलं ना, इनडेफिनाईट इज बेस्ट ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन. इनडेफिनाईट माहिती असेल तरच आपल्याला डेफिनाईट सॉल्व करता येतं. म्हणून लक्षात ठेवा, इनडेफिनाईटमध्ये आपण लोअर लिमिट पुट केलं तर लोअर व्हॅल्यू मिळणार, अप्पर व्हॅल्यू पुट केली एक्सच्या जागी तर अप्पर व्हॅल्यू मिळणार, अप्पर मायनस लोअर केलं की डेफिनाईटचा आन्सर मिळणार. आणि या टेक्निकला आपण फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस असे म्हणणार आहे. पहा इथे दाखवलेलं आहे, एक एक्झाम्पल घेऊन मी दाखवलं आहे. इनडेफिनाईट इंटिग्रेशन एक्सचा आन्सर एक्स स्क्वेअर बाय 2 येतं हे आपल्याला माहिती आहे. मग इथे 2 to 5 हे इंटिग्रेशन घेतलं तर बघा, इनडेफिनाईट एक्स डी एक्स 2 to 5, मग एक्स डी एक्सचा आन्सर एक्स स्क्वेअर बाय 2 एक्स रेस टू n+1 अपॉन n+2चा फॉर्म्युला यूज केला. मग इथं एक्स इज इक्वल टू 5 अप्पर व्हॅल्यूसाठी हा पार्ट आला, मायनस फंडामेंटल थेरमचं मायनस साईन आलं इथं पहा,
लोअर व्हॅल्यू तेच इनडेफिनाईटचा आन्सर x²/2 आहे तसं, पण एक्सची व्हॅल्यू आता x इक्वल टू 2. मग इथं x इक्वल टू 5 पुटअप केलं, 25/2 आलं पहिली व्हॅल्यू अप्पर व्हॅल्यू, आणि मायनस जसे तसं लोअर व्हॅल्यू काय आली पहा, एक्सच्या जागी 2 पुट केलं 4/2, 2 सेम म्हणून एकदा लिहिला, आणि 24 - 4 21/2. अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू टेक्निक, फंडामेंटल थेरम. सिमिलरली वन मोर एक्झाम्पल इज गिवन इयर. कॉस एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे, साइन एक्स असतं, कारण साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं. मग 0 to π/2 cos x dx हा डेफिनाईट असेल तर तेच टेक्निक इनडेफिनाईट cos x dx 0 to π/2. मग कॉसचं इंटिग्रेशन साईन, म्हणून हे साईनचे अप्पर व्हॅल्यू x इक्वल टू π/2ला, आणि साईनची अप्पर व्हॅल्यू पहा लोअर व्हॅल्यू x इक्वल टू 0साठी. मग साईन आता इथे x इक्वल टू π/2 पुट करणार, इथे x इक्वल टू 0 पुट करणार. पहा त्याचं पण आन्सर काय आलेलं आहे इथं, पहा साईन π/2 मायनस साईन 0, हे मायनस साईन फंडामेंटल थेरम. ठीक आहे, अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू, ही अप्पर व्हॅल्यू ही मायनस लोअर व्हॅल्यू. मग 1 साईन 90ला 1 असतो, 1 साईन 0ला 0 असतो, 1 - 0 इक्वल टू 1. सो डेफिनेशन ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस इज डेफिनाईट इंटिग्रेशन इज कम्प्लिटेड हिअर. तर इथे आपल्याला या डेफिनेशनमध्ये काय समजलं, तर मी पहिल्यांदाच तुम्हाला क्लिअर करतो की या डेफिनेशनमध्ये किंवा या टेक्निकमध्ये फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस समजला. काय सांगतो फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस? अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. अप्पर व्हॅल्यू कुणाला म्हणायचं? जे इंडेफिनाईटचा आन्सर आलेला आहे एक्समध्ये, त्यामध्ये अप्पर लिमिट पुटअप करा, जे आन्सर येईल ते अप्पर व्हॅल्यू असणार आहे. जे इंडेफिनाईटचा आन्सर आला आहे त्याच्यामध्ये लोअर लिमिट पुटअप करा, जे आन्सर येईल त्याला लोअर व्हॅल्यू म्हणायचं. आणि मग अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यूने जे आन्सर येणार आहे ते डेफिनाईट इंटिग्रेशनचा आन्सर असणार आहे. म्हणून अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू या टेक्निकला फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस असं म्हणतात. हे आपल्याला या स्लाईडमधून समजलं. ओके, आता पहा, तुम्हाला या दोन्ही स्लाईड्स समजल्या. आता डेफिनेशन समजली, त्यानंतरनं ॲक्च्युअल फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस समजला. मग आता त्यापुढे काय? तर त्यापुढे ह्या 8 प्रॉपर्टी आपल्यासमोर आहेत. पहा किती, 8 प्रॉपर्टीज आर देअर. मेनी टाइम्स आस्क्ड इन एक्झाम. हाच तर बेस आहे आपला, मेनी टाइम्स आस्क्ड इन एक्झाम. या 8 प्रॉपर्टी ज्या आहेत याचे 2 गट होतात. एक गट आहे बघा, 2 गट दाखवलेत मी इथे. या रेड लाईनने जो ग्रुप दाखवला आहे तो एक, पहिल्या 4 प्रॉपर्टी, आणि नंतरनं या ग्रीनला लाईनने दाखवलेला दुसरा गट. तर हे 2 गट आहेत प्रॉपर्टींचे. तर पहिला जो ग्रुप आहे तो कसा आहे, तर इथं लिहिलेलं आहे पहा, मी तुम्हाला वाचायला येत असेल. ॲज लाईक डिस्टन्स प्रॉपर्टी, म्हणजे ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत ना त्या डिस्टन्ससारखी बिहेवियर करतात. मी म्हटलं ना, डेफिनाईट इंटिग्रेशन इज नथिंग बट इट इज मेजरमेंट ऑफ डिस्टन्स, असं देण्यात ठेवलं तरी चालतं आहे. मग हे डिस्टन्ससारखी बिहेवियर करतात म्हणून या प्रॉपर्टी आहेत. म्हणजे बघा ना, a to a f(x) dx म्हणजे डिस्टन्स मोजताय तुम्ही. कुठून? ए पॉईंटपासून स्टार्ट करताय आणि ए पॉईंटपर्यंतच मोजताय. किती डिस्टन्स येणार आहे? 0च, म्हणून 0 आन्सर. ध्यानात ठेवायला फार इझी. आता पहा, ए टू बी डिस्टन्स एकदा मोजलं आणि दुसऱ्यांदा तिकडून बी टू ए, म्हणजे एकाने पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला आणि दुसरा पश्चिमेकडून पूर्वेकडे आला मोजत. मग ह्यांचा अर्थ फक्त काय आहे, तर डिस्टन्स सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहेत. मग अशा वेळेस काय असतं, तर मायनस साईन द्यायचं असतं. म्हणजे चेंज ऑफ ऑर्डर, लिमिट ऑर्डर ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे बघा, म्हणजे ए टू बी मेजर केलं पण त्याच्याच जागी जर तुम्ही इंटरचेंज केले तर लिमिट, तर बी टू ए होणार. मग साईन चेंज प्रॉपर्टी म्हणतात ह्याला. म्हणजे साईन चेंज अपोजिट डायरेक्शन आहे. इथं मेजरमेंट ए टू बी आहे, इथे बी टू ए आहे, मग साईन चेंज असतं, अपोजिट आहे. त्यानंतरनं ए टू बी f(x) dx, ए टू बी ft dt, म्हणजे एकदा एक्सने मोजलं ए टू बी डिस्टन्स, एकदा टीने मोजलं, काय फरक पडणार आहे का डिस्टन्समध्ये? नाही, सेम राहणार. मग हेच सांगितलेलं आहे. आणि चौथी प्रॉपर्टी काय सांगते बघा, ए टू बी आहे पण ए आणि बी मधला सी हा पॉईंट घेतला तर ए टू सी आणि सी टू बी आणि दोघांची ॲडिशन केली तर ए टू बी मिळतं. हे झालेलं आहे. म्हणजे हे डिस्टन्सच्याच प्रॉपर्टी इथं. मग लक्षात ठेवा, मग यांचे प्रूफ आपल्याला इनडेफिनाईट इंटिग्रेशनच्या मदतीने लिहिणार आहोत आपण. प्रूफ विथ इनडेफिनाईट इंटिग्रेशन. तर हा एक गट आहे प्रॉपर्टींचा आणि हा दुसरा गट आहे.
हा दुसरा गट काय आहे पहा. यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी वेगळ्या दिसतील. इथे एफ एक्स आहे, पण इकडे एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स, म्हणजे चेंज आहे. ही जे लिमिट आहेत ना ते एफच्या आतमध्ये येतात, एक्सच्या जागी येतात. एक्सच्या जागी बघा एक्स आहे, ए मायनस एक्स आहे. बघा एक्स आहे, इथं 2a मायनस एक्स आहे. तर इथे -a to a असेल तर इकडे वेगळंच आन्सर येतं आहे, इव्हन ऑन हे. तर यांचे प्रूफ वेगळ्या पद्धतीने लिहायचे आहेत. प्रॉपर्टीज विथ अ लिमिट ऑफ डेफिनाईट म्हणजे ह्या प्रॉपर्टी कशा आहेत तर लिमिटच्या रिलेटेड आहेत, लिमिटच्या रिलेटेड आहेत. मग ह्यांचेही प्रूफ म्हणजे पहिल्या चारचे प्रूफ ज्या डिस्टन्ससारखी बिहेवियर करतात, ज्या प्रॉपर्टी ह्या डिस्टन्ससारखी बिहेवियर करतात, त्यांचे प्रूफ इनडेफिनाईट इंटिग्रेशनच्या मदतीने लिहायचे आहेत. तर हे राहिलेले जे चार आहेत त्यांचे सबस्टिट्यूशन मेथडने प्रूफ लिहायचे आहेत. पाहू आपण ते त्यावेळेस. ठीक आहे. तर इथं तुम्हाला इंट्रोडक्शन ह्या म्हणजे 8 प्रॉपर्टी कोणत्या घ्यायच्यात आपल्याला त्याची इंट्रोडक्शन झाली. ठीक आहे. तर आता प्रत्यक्षात आपण या 4 प्रॉपर्टी ज्यांचे प्रूफ आपल्याला पाहिजेत ना त्यांच्या प्रूफच्या रिलेटेड सुरुवात करू शकतो आपण आता. ठीक आहे. तर पहा आता ही जी पहिली प्रॉपर्टी आहे, पहिली या जी प्रॉपर्टी पहा, तर प्रॉपर्टीज ॲज लाईक डिस्टन्स फ्रॉम लोअर लिमिट टू अप्पर लिमिट. मग यांची बिहेवियर आत्ताच सांगितलं की कशी आहे तर डिस्टन्ससारखी आहे. मग ह्यांचे प्रूफ कसे लिहायचे तर इनडेफिनाईट इंटिग्रेशनच्या मदतीने लिहायच्यात, इनडेफिनाईट इंटिग्रेशनच्या मदतीने लिहायच्यात. तर ठीक आहे, पाहू आपण ॲक्च्युअल आता एक प्रूफ पाहूयात. पहा इथं मी दाखवलेलं आहे, काय सांगितलं आहे बघा. मी 2 प्रॉपर्टी आता डिस्कस करणार आहे. पहिली a to a f(x) dx = 0. म्हणजे बघा अप्पर इथं लिहिलं आहे मी, अप्पर लिमिट लोअर लिमिट बोथ आर सेम, आन्सर ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन इज 0. तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे कायम हे. म्हणजे लोअर लिमिट अप्पर लिमिट दोन्ही सारखेच असतील तर आन्सर 0 येतं. आणि इथं काय सांगितलं आहे, इफ अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट आर इंटरचेंज्ड देन साईन ऑफ इंटिग्रेशन विल बी चेंज. इथं तेच सांगितलं, साईन चेंज प्रॉपर्टी याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे a to b to a केलं तर साईन चेंज होतं, मायनस साईन येतं. मग ह्या दोन्ही रिझल्टचे प्रूफ आता हे डिस्टन्ससारखे बिहेवियर आहे, मग इंडेफिनाईटच्या मदतीने प्रूफ लिहायचे आहेत. मग प्रूफ कसे लिहिलेत तुम्ही जर आता ह्या पहिल्या प्रॉपर्टीच्या प्रूफकडे फोकस केलं तर तुम्हाला इथे असे दिसेल की स्टेप आहेत. हे बघा इथे मी 3 कलरमध्ये 3 बॉक्स दाखवले, म्हणजे याचा अर्थ ह्याच्यात 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप काय सांगते इथंच पहा, डिफाईन रिक्वायर्ड इनडेफिनाईट इंटिग्रेशन आन्सर. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय काम करायचं आहे, इनडेफिनाईट इंटिग्रेशनचा आन्सर कन्सिडर करायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला जर हे LHSमधलं a to a f(x) dx इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करायचं असेल तर पहिलं काम काय करायचं, याचं इनडेफिनाईट इंटिग्रेशन डिफाईन करायचं. मग याचं इनडेफिनाईट इंटिग्रेशन इथं बघा दाखवले. इनडेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे लिमिट नाहीत घ्यायचे, विदाऊट लिमिट इंटिग्रेशन f(x) dx = g(x) + c. g(x) म्हणजे याचं इंटिग्रेशन g सपोज केलं मी आणि प्लस c लिहिला, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. त्याची तशी काय आवश्यकता नसते पण लिहिला. ठीक आहे. म्हणजे ही पहिली स्टेप, डिफाईन इनडेफिनाईट इंटिग्रेशन ॲज पर रिक्वायरमेंट, आन्सर ऑफ दॅट इंटिग्रेशन. इथं रिक्वायरमेंट f(x) आहे म्हणून मी f(x) इनडेफिनाईट f(x) dx सपोज केलं. त्यानंतर इथे अँटी डेरिव्हेटिव्ह वगैरे तसलं काही नाही. आता डायरेक्ट ज्या रिलेशनचं प्रूफ लिहायचं त्याची LHS कन्सिडर करा. मग LHS काय आहे, a to a f(x) dx कन्सिडर केली. मग पहा दुसरी स्टेप इथं मी सांगितली आहे. काय सांगितली पहा, बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. ठीक आहे, ते येणारच आहे. पण इथं काय केलं पहा, डेफिनाईटचं कन्व्हर्जन इनडेफिनाईटमध्ये केलं. म्हणजे हे जे लिमिट आहेत ना ते इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये कन्व्हर्ट केलं इनडेफिनाईटमध्ये, आणि हे जे लिमिट a to a होते ते बॉक्सला दिले. लोअर लिमिट एक्स बघा, लोअर लिमिट x = a, अप्पर लिमिट x = a. म्हणजे लोअर आणि अप्पर बॉक्सला दिले आणि ते इंटिग्रेशन इनडेफिनाईटमध्ये कन्व्हर्ट केलं. आता इनडेफिनाईटमध्ये का कन्व्हर्ट केलं तर आपल्याकडे इनडेफिनाईटचा आन्सर उपलब्ध आहे. सपोज केलं ना आपण इथं लेट म्हटलेलं आहे, पहा इथं ठीक आहे लेट म्हटलेलं आहे. मग हे जे आन्सर उपलब्ध आहे आपल्याकडे, हे आन्सर आता मी तिथे यूज करणार. म्हणजे इथं दाखवलं ना मी ॲरोने बघा, f(x) dx आन्सर g(x) + c. म्हणून तिथे पुटअप केलं या इंटिग्रेशन इनडेफिनाईटचं आन्सर जे आपण सपोज केलं होतं ते पुटअप केलं. आता मी यानंतरनं हे टेक्निक अप्लाय करणार. काय सांगितलं टेक्निक, फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. म्हणजे अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यूचं टेक्निक अप्लाय करणार. मग पहा इथं मी लिहिलं आहे इथं हे इनडेफिनाईटचं आन्सर आहे ना,
मग इथं एक्सच्या जागी अप्पर लिमिट पुटअप केलं, हे अप्पर लिमिट एक्स इक्वल टू ए, म्हणून ह्या एक्सच्या जागी ए पुट केलं, म्हणून हे काय आलं जी ऑफ ए प्लस सी. म्हणजे हे जसंची तसं पुढे आलं, फक्त एक्सच्या जागी अप्पर लिमिट, म्हणून हे झालं अप्पर व्हॅल्यू. मायनस, हे मायनस आता फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसचं आहे, अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू, म्हणून हे मायनस साईन इथं आले. आता मायनस नंतर लोअर व्हॅल्यू पाहिजे मला, मग हे जे इनडेफिनाईटचं आन्सर आलं आहे त्याच्यामध्ये लोअर लिमिट एक्स इज इक्वल टू एच आहे, ते पुटअप केलं, म्हणून हे जी ऑफ ए प्लस सी, म्हणजे फक्त एक्सच्या जागी ए आलं. म्हणजे हा फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे अप्पर व्हॅल्यू, हा सेकंड ब्रॅकेट म्हणजे लोअर व्हॅल्यू, आणि दोघांमधला डिफरन्स म्हणजे फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. सो दिस टेक्निक इज यूज्ड हिअर. इथे मी तेच सांगितलं आहे, पाहिजे तर ही अप्पर व्हॅल्यू आहे, ही लोअर व्हॅल्यू आहे, आणि दोघातला डिफरन्स म्हणजे फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. पहा इथं सांगितलेलं आहे अप्पर व्हॅल्यू बाय पुटिंग एक्स इज इक्वल टू अप्पर लिमिट, लोअर व्हॅल्यू बाय पुटिंग एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट. मग ते इथं अप्पर आणि लोअर दोन्ही लिमिट सेम होते, म्हणून जी ऑफ ए प्लस सी, जी ऑफ ए प्लस सी आणि मायनस आलं. मग हे पहिला ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट दोन्ही सेम, आणि मध्ये मायनस साईन, आन्सर 0. आणि हेच तर आन्सर हवं होतं आपल्याला इथे पहा. सो दिस आन्सर इज हिअर कम्प्लिटेड. दिस आन्सर इज हिअर कम्प्लिटेड. मग खूप इझी स्टेप आहेत बघा. म्हणजे काय करायचं, हे पहिला ब्रॅकेट काय सांगतोय, डिफाईन इनडेफिनाईट इंटिग्रेशन आन्सर. दुसरा ब्रॅकेट काय सांगतोय, यूज फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. तो काय सांगतो, फाइंड अप्पर व्हॅल्यू, फाइंड लोअर व्हॅल्यू, टेक डिफरन्स ऑफ फ्रॉम अप्पर टू लोअर. तर हे 4 स्टेप केल्या की तुम्हाला थेरमचं प्रूफ मिळतंच. इथे LHS सॉल्व केली, डायरेक्ट आन्सर मिळालं. आता इथे RHS नव्हतीच, डायरेक्ट 0 होती म्हणून, पण काही ठिकाणी RHS पण सॉल्व करावं लागते. ठीक आहे. तर हा पहिला थेरम डेफिनाईट इंटिग्रेशन ए टू ए एफ एक्स डी एक्स असेल तर आन्सर 0 कसं येतं ते या 4 स्टेपच्या मदतीने क्लिअर केलं. डिफाईन इनडेफिनाईट इंटिग्रेशन, फाइंड अप्पर व्हॅल्यू, फाइंड लोअर व्हॅल्यू, टेक डिफरन्स मीन्स फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. पाहूयात आता अजून एक प्रॉपर्टी आपण आत्ता बोललो त्या पद्धतीनं. ही दुसरी प्रॉपर्टी, प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ए टू बी. आता पहा या रिझल्टचा आता प्रूफ आपण पाहूयात, महत्त्वाचं आहे. आत्ता जे आपण प्रूफ डिस्कस केलं तीच ही चेंज ऑफ साईनची प्रॉपर्टी आहे, असं समजा. चेंज ऑफ साईनची प्रॉपर्टी आहे. ए टू बी एफ एक्स डी एक्स असेल तर मायनस बी टू ए एफ एक्स डी एक्स होतं. म्हणजे तुम्ही जर अप्पर लिमिट लोअर लिमिट इंटरचेंज केली तर डेफिनाईट इंटिग्रेशनचं साईन चेंज होतं, म्हणून याला चेंज ऑफ साईन चेंज प्रॉपर्टी असं म्हटलं तरी काही हरकत नाही पुढे. ठीक आहे. तर त्याच टेक्निकने इथं एकच इंटिग्रेशन दोन्ही साईडला एफ एक्स डी एक्स दिसत आहे, म्हणून पहिली स्टेप कंप्लीट केली. डिफाईन इनडेफिनाईट इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. त्यानंतर याची LHS कन्सिडर केली ए टू बी एफ एक्स डी एक्स. त्यानंतर याला इंडेफिनाईटमध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे ब्रॅकेटला लिमिट दिले बघा, एफ एक्स डी एक्स ब्रॅकेटला लिमिट एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी. जे इंटिग्रेशनला लिमिट होते ते ब्रॅकेटला दिले. का केलं तसं, तर एफ एक्स डी एक्सचा आन्सर इथे आहे आपल्याकडे इक्वेशन 1मध्ये, ते पुट करायचं तिथं. जी ऑफ एक्स प्लस सी पुटअप केलं, जी ऑफ एक्स प्लस सी. आता जी ऑफ एक्स प्लस सी पुटअप केल्यानंतर अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू, फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस यूज करायचं आहे. मग अप्पर व्हॅल्यू म्हणजे अप्पर लिमिट पुटअप करा. मग अप्पर लिमिट पुटअप केलं तर एक्स इज इक्वल टू बी, एक्सच्या जागी बी पुटअप केलं, हा पहिला ब्रॅकेट म्हणजे अप्पर व्हॅल्यू झाली. आता मायनस फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसनुसार अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू असतं, म्हणून मायनस साईन इथे दिलं. आता लोअर व्हॅल्यू म्हणजे हा दुसरा ब्रॅकेट आहे. काय केलं पहा, एक्सच्या जागी लोअर लिमिट एक्स इज इक्वल टू ए आहे म्हणून ते पुटअप केलं. आता हे मायनस साईन आतमध्ये ट्रान्सफर केलं तर मायनस जी ऑफ ए मायनस सी एन, पण प्लस सी आणि मायनस सी कॅन्सल होतील, म्हणून जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए हे LHSचं आन्सर आलं. ओके. सेम थिंग आता आपल्याला LHS फाइंड आउट केली. आता त्याच पद्धतीनं आपल्याला आता काय करायचं आहे, RHS फाइंड आउट करायचे. आपण दोन्ही साईड सेपरेट सॉल्व करणार आणि दोन्हीचे आन्सर सारखे येतात असं दाखवणार आहे. मग ठीक आहे. मग आता ही जे RHS आपल्याला दिसत आहे ही RHS आता कन्सिडर केली सिम्प्लिफिकेशनसाठी. पहा इथं RHS कन्सिडर केली आहे.
मग आता आर एच एस जर कन्सिडर केली तर मायनस बी टू ए एफ एक्स डी एक्स आहे, हे मायनस साईन आहे असं कंटिन्यू करणार आहे मी लास्टपर्यंत. मग ब्रॅकेटमध्ये फक्त हे बी टू ए एफ एक्स डी एक्स आहे त्याला इंटिग्रेशनला लिमिट आहेत ते ब्रॅकेटला कन्व्हर्ट केले. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये इंडेफिनाईट इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स झालं. मग ब्रॅकेटला लिमिट आले एक्स इज इक्वल टू बी टू एक्स इज इक्वल टू ए. पण एफ एक्स डी एक्सचा आन्सर आपल्याला माहिती आहे इथं इक्वेशन फर्स्टमध्ये एफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्सचा आन्सर जी ऑफ एक्स प्लस सी आहे, म्हणून हेच आन्सर मी इथे परत यूज केलं. पहा इथं दाखवलं आहे मी, इथं यूज केलं जी ऑफ एक्स प्लस सी, मायनस साईन कंटिन्यू केलं आहे तसंच. मग जी ऑफ एक्स प्लस सी हे आन्सर जर इंडेफिनाईट आला असेल तर आता याच्यात अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू करायचं आहे. म्हणून पहिला ब्रॅकेट म्हणजे अप्पर व्हॅल्यू, अप्पर लिमिट एक्स इज इक्वल टू ए आहे, म्हणून एक्सच्या जागी जी ऑफ ए प्लस सी आलं, हा पहिली व्हॅल्यू अप्पर व्हॅल्यू, मायनस हे मायनस साईन फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसनुसार आलं. आता लोअर व्हॅल्यू एक्सच्या जागी पुटअप करणार. मग एक्सच्या जागी व्हॅल्यू लोअर व्हॅल्यू पुटअप केलं तर या ब्रॅकेट आहे असा येतो आहे, फक्त एक्सच्या जागी काय आलं पहा, बी आलं. ओके. आता यानंतरनं लास्ट टाईमसारखेच मायनस साईन आतमध्ये ट्रान्सफर केलं तर प्लस सी मायनस सी कॅन्सल होणार. मग काय राहिलं तर जी ऑफ ए मायनस जी ऑफ बी राहिलं. म्हणजे जी ऑफ ए मायनस जी ऑफ बी अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू आलं. पण हे आउटसाईडला मायनस साईन आहे ना, सुरुवातीपासून आपण कंटिन्यू केलेलं, ते मायनस साईन आतमध्ये ट्रान्सफर केलं तर जे प्लस होतं ते मायनस होईल आणि मायनस होतं ते प्लस होईल. मग प्लस जे होईल ते मी सुरुवातीला लिहिलं. मग मायनस मायनस प्लस जी ऑफ बी झाले, म्हणून इथे जी ऑफ बी लिहिले, आणि मायनस जी ऑफ ए आले म्हणून हे मायनस जी ऑफ ए लिहिले. आणि मग हे आन्सर आर एच एसचं सुद्धा जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए आलं. एल एच पहा इथे एल एच एसचा आन्सर देखील जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए आहे, आर एच एसचा आन्सर देखील जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए आहे. देअरफॉर एल एच एस अँड आर एच एस बोथ आर सेम अँड हेन्स दिस प्रूफ इज कम्प्लिटेड. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण या दोन प्रॉपर्टी बघा, म्हणजे डिस्टन्स इज झिरो, म्हणजे बोथ लिमिट आर सेम, डेफिनेट इंटिग्रेशन आन्सर इज झिरो, आणि साईन चेंज प्रॉपर्टी, या दोघांचं प्रूफ आपण पाहिलं. प्रूफमधला कॉमन पार्ट म्हणजे कोणता, ह्या 4 स्टेप, डिफाईन इंटिग्रेशन, यूज फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस, फॉर दॅट फाइंड अप्पर व्हॅल्यू, फाइंड लोअर व्हॅल्यू अँड टेक आन्सर अप्पर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. आणि इथे एल एच एस आर एच एस दोन्ही सॉल्व केल्या आणि आपण प्रूफ कंप्लीट केलं. ओके स्टुडंट, today's lecture is over. Today's lecture is over.